नमस्कार मित्रांनो, TRC मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील माधवी भाभीची भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री सोनालिका कांबळे जोशी हिने नुकताच मराठी इंडस्ट्रीबाबत एक अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे, जो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे। अभिनेत्री सोनालिका कांबळे जोशी हिने मराठी सिनेसृष्टीतून अभिनयाची कारकीर्द सुरू केली होती, पण या इंडस्ट्रीतील काही ठराविक लोकांनी मला इथे टिकूच दिला नाही, अशी खंत तिने व्यक्त केली आहे। सोनालिकाने जयंती वाघरेला दिलेल्या मुलाखतीत त्यावेळी माझ्या नावाबद्दल अच्छा ही कशाला नको ही आपल्या ग्रुपमध्ये बसत नाही म्हणून काही लोकांनी मला अशी वागणूक दिली होती। माझं काम माझी कला तुम्ही बघतच नाहीयेत, तुम्ही बघतायत काय तर माझी मागची बाजू, ज्याच्याशी त्या लोकांना काही घेणं देणं नाहीये। मी मराठीत आले असते तर अजून ॲक्टिव्ह असते, पण त्यावेळी आपण ज्या लोकांना सिनियर म्हणवतो त्या लोकांची मेंटॅलिटी किती खालच्या दर्जाची आहे ती मला कळाली होती। ज्या सिनियर कलाकारांना टीव्हीवर बघून मी इंडस्ट्रीत आले त्यांनीच मला अशी वागणूक दिली आहे, अशी खंत सोनालिकाने व्यक्त केली आहे। त्यामुळे तिची ही मुलाखत सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे।